नमस्कार मित्रांनो, जयंतच्या घड्याळामुळे त्याचे सत्य बाहेर येणार का ते सगळं पाहू त्याआधी आपलं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की जान्हवीच्या मित्राला जयंतने खूप मारलं आहे आणि आता तो इतकं मारण्यामध्ये बेधुंद होता की त्याचं घड्याळ जे आहे ते तिथेच पडतं आणि त्याला नाही माहिती की ते घड्याळ तिथे पडलेलं असतं. आणि तो मित्र जेव्हा तिचा मित्र बेशुद्ध पडतो तेव्हा तो घरी निघून येतो आणि जान्हवीला ही न्यूज जी आहे ती तिच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर कळते की असं असं तिच्या मित्राला कुणीतरी खूप मारले आणि बेशुद्ध होईपर्यंत मारले आणि हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन जेव्हा ॲडमिट केलं तेव्हाही तो बेशुद्ध होता. तेव्हाही खूप शॉक होते आणि म्हणते की एवढा चांगला मित्र माझा, याला कोणी काय मारलं असेल, कारण हा कोणाच्या नादी लागत नव्हता, काही नाही, त्याच्या पाडीला राहत होता, असंही ती बोलते. तेव्हा जयंत म्हणतो की नाही, त्याने काहीतरी केलं असेल म्हणूनच कुणीतरी त्याला इतकं मारलं असेल. तर आता जान्हवी म्हणते की शक्यच नाही, कारण तो किती चांगला आहे हे आम्हाला माहिती आहे. खूप वर्षापासून आम्ही एकमेकांसोबत फ्रेंड्स आहेत. जयंतला तिकडेही राग येतो आता. तर तो म्हणतो की ठीक आहे, आपण जर तो हॉस्पिटलमध्ये असेल तर आपण त्याला भेटायला जाऊया, असं जयंत म्हणतो. दुसऱ्या दिवशी जयंत ऑफिसला जात असतो आणि नेमकं तेव्हा तो हाताकडे पाहतो तेव्हा त्याचं घड्याळ हातात नसतं. तेव्हा तो घाबरतो आणि बापरे, कुठं गेलं माझं घड्याळ. तेव्हा त्याला फ्लॅशबॅकमध्ये लक्षात येतं की, आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की तो जान्हवीच्या मित्राला मारताना तिथं घड्याळ पडलं असावं. तो लगेचच आयडिया करून जान्हवीकडे येतो आणि जान्हवीला म्हणतो की जान्हवी, आपण जाऊ तुझ्या मित्राला भेटायला. तो कसा आहे, घरी आणलंत का त्याला? मग जान्हवी म्हणते की हो, घरी डिस्चार्ज झाला आहे त्याचं, जाऊया आपण. मला वाटलं तू ऑफिसला जाशील आणि तू बिझी असशील म्हणून मी काही बोलायला गेले नाही. मग इकडे तो जान्हवीला घेऊन जातो आणि जान्हवीला घेऊन गेल्यानंतर तिथे ऑलरेडी त्याचे ते जान्हवीच्या आणखीनच एक 2-3 फ्रेंड्स असतात आणि तिकडे जयंतला जेव्हा तो पाहतो तेव्हा तो इतका भयानक घाबरतो. आता सध्या त्याची कंडिशन अशी आहे की मित्रांना तो बोलू शकतो ना काही करू शकतो. तो इतका घाबरतो जयंतला बघून. आणि आता त्या मित्राच्या आईला विचारतो की याला असं कोणी केलं. तेव्हा ती म्हणते की आम्हाला नाही माहिती कोणी केलं, एवढ्या माझ्या चांगल्या मुलाला असं कोणी करू शकतं, असं तसं ती बोलते. तर आता इकडे जयंत मनातल्या मनात म्हणत असतो की जो माणूस, ज्या माणसाच्या बोलण्यावरून माझी बायको माझ्याशी लग्न केलं, त्या माणसाला मी माझ्या बायकोच्या जवळ पण येऊन देणार नाही. म्हणजे अजूनही जयंतला वाटत असतं की तोच विश्व आहे. त्यामुळे तो बसतो तिथे बेडवर आणि त्याचा हात दाबतो आणि गेट वेल सून बोलतो. आणि त्यानंतर मित्रांनो, त्याला घड्याळ बघायचं असतं की घड्याळ कुठे आहे. तेवढ्यात त्या मित्राची आई म्हणते की थांबा, मी तुमच्यासाठी जाऊन ज्यूस घेऊन येते. आणि ज्यूस आणायला गेल्यानंतर हा पाहतो तर घड्याळ तिकडेच पडलेलं असतं टेबलच्या खाली. आणि आता ते कसं घ्यायचं म्हणून तो ज्यूस पिता पिता त्याचं हातातलं जे हॅकर शेप असतं ते खाली टाकतो आणि रुमालाने नेमकं घड्याळानेच टाकतो आणि खाली बघतो. त्या रुमालामध्ये घड्याळ कॅच करतो आणि निघतो. तर मित्रांनो, खूप लवकरच जयंत जे आहे ते एक्सपोज होणार आहे. त्याचे जे सगळे कारनामे आहे ते लवकरच बाहेर येणार आहे. आज ना उद्या त्याची सगळे कारनामे बाहेर येणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला ही मालिका आवडते का, तुम्ही ही मालिका बघता का, हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.